तर हाय मित्रांनो, माझं नाव आकाश, आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे. आणि आज तारीख आहे 9 ऑगस्ट 2025. तर आता दुपारच्या वाजले 3, तर मी 3 वाजता चालू करतोय. तर जसं तुम्ही माझी लास्ट व्हिडिओ बघितले तर त्यामध्ये आपण 7 तारखा चालू केलं. 7 तारखा आपला टार्गेट कंप्लीट झाला आणि कालची 8 तारीख होती. काल तर मी 4 वाजता चालू केलं आणि 12-12:30 वाजेपर्यंत केलं. काल मला थोडंफार कामं होती. तरी माझी अर्निंग बऱ्यापैकी ओला, मी कंटिन्यू ओलाच मारलं, ओला आणि रॅपिडो 2 ट्रिप मारल्या आणि ओलावर बाकीच्या ट्रिप मारल्या. तरी माझी अर्निंग कमीत कमी 1900 रुपये काहीतरी झाली, CNG वगैरे सगळं कट करून. तरी ठीक आहे, मला बरं वाटलं. 8-9 तासामध्ये तेवढी अर्निंग झाली. ओलामध्ये पण कंटिन्यू राईड येतात. फक्त ओलामध्ये काय होतं, जर तुम्ही पहिली राईड भले छोटी असो एक्सेप्ट करा, त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू राईड येत राहतील. तर त्यामध्ये रेट पण चांगला. तर ओव्हरऑल मी बघितलं गाडी माझी 117 का 18 किलोमीटर चाललेली आणि 2000+ वर अर्निंग झाली. तर ठीक आहे, मग 2300 का 2400 चालते. तर याचा अर्थ ठीक आहे, ओला रेट चांगलं देतं. 20 रुपये 19 रुपयांनी ओला रेट देते. फक्त कधी फक्त तुम्हाला रेट कमी भेटेल बाय चान्स भेटला तर एवढंच आहे. ती राईड एक्सेप्ट नाही करायची, ती सोडून तर दुसरी एक्सेप्ट करा. पण चांगल्या रेट राईड येतात ओलावर. तर उबेर तर आपला ब्लॉकच आहे अजून. तर आजचा दिवस बघूया कसा जातो. आज 9 तारीख आहे, तर 9 तारखेला बघूया आज किती अर्निंग होती. आता मी ओलाचा रिचार्ज केला आहे 139चा 1 डेचा आणि रॅपिडो तर आपला रिचार्ज आहेच पहिल्यापासून. तर बघूया आता कुठली ट्रिप लागते पहिली. रॅपिडो करून आपल्याला पहिली ट्रिप लागलेली. एअरपोर्टला ड्रॉप केले, 392 रुपये दिलेत. ठीक आहे, आता इथनं बघूया ओला का रॅपिडोला ट्रिप लागते. ओलाला तर रॅपिडोला तर एअरपोर्टवरून लगेच ट्रिप लागत नाही. तर ओलाला जाऊया ऑनलाईन आणि रॅपिडोला पण ऑनलाईन राहाव्या. जर साईडनं कुठनं पिकअप भेटलं तर ठीक आहे चांगल्या रेटमध्ये. तर बघूया आता पुढची ट्रिपला किती वेळ लागते. 446 रुपये भेटले शेवटची. आपण विमाननगरवरनं शिवानीला ड्रॉप केले. 22-23 किलोमीटरचे 464 रुपये काहीतरी भेटले. 464 का 46. आणि त्याच्या पुढं आपल्याला आता रॅपिडोवरनं ट्रिप लागली आहे. तर लोणी कार्बोला ड्रॉप करायचे. अमाऊंट जास्त दाखवली, 750-770 रुपये दाखवली. म्हटलं ठीक आहे, पूर्ण करूया म्हणजे आपला टार्गेट लवकर कंप्लीट होईल. फक्त तिथं गेला तिथं रिटर्न ट्रिप भेटली पाहिजे लवकर. कारण रिटर्न ट्रिप भेटलं तर म्हणजे कसं आपला टाईम वाचला. तर जास्त टाईम गेला तर काय होतं नाही राहणार. भेटेल माझ्या मते ट्रिप. कारण रक्षाबंधनाची आणि मला ट्रॅफिक पण जास्त आणि सर्च बोनस वगैरे पण भेटतात ते. तर बघूया आता ड्रॉप केल्यानंतर काय होते. जसं आपण लोणी कार्बोला कस्टमरला ड्रॉप केलंय. हे 772 रुपयाची ट्रिप झाली आहे. आणि इथं आपल्याला परत हिंजवडीची ट्रिप लागली ओलाकडनं. थोडं ड्रॉप पुढचा पिकअप जास्त लांब होता. कस्टमरचा फोन आला म्हणून आलो आणि आता पिकअप केला. 500 कितीतरी होती. म्हटलं चला आपला घराकडली ट्रिप भेटली तर आता निघालोय. कस्टमरच्या लोकेशन आलो पिकअप करायला. ड्रॉप केला, बघा किती किलोमीटरचे किती भेटतं ते. तर शेवटच्या वेळी आपण हिंजवडीला ड्रॉप केली आहे. म्हणजे तेच वाकड चौकातनं लेफ्ट मारून थोडं पुढं ड्रॉप करायचं होतं. पुढच्या चौकात पण नव्हतं जायचं. तर ठीक आहे, आपल्याला 25 किलोमीटरचे 500 मग कस्टमरचं 561 पे केले. आपल्याला 531 रुपये भेटलेत. तर ठीक आहे, ओला म्हणजे लगभग तर मला वाटतं चांगलंच रेट देतं दिवसभर. आता मी आज सकाळपासून फक्त मोठ्या ट्रिप मारल्यात आणि माझं टार्गेट पण डेलीच्या बेसिस कंप्लीट झाले. गाडी तर फक्त 124 किलोमीटर चालली आहे आपली. आणि CNG पण अजून 4 कांडी तरी आहे समजा. कारण हाफ टाकी तर दाखवतोय, पण एक आता लवकर निघून जाईल कारण आपण एवढा लांबनं आलो ट्रॅव्हल करून. तर 4 कांडी समजा, म्हणजे अजून 450-500 पर्यंत आपला CNG गेला असेल. 450-400 पर्यंत. ठीक आहे, ओव्हरऑल इन्कम 2000च्या आसपास झाली आपली. जर छोटी मोठी ट्रिप भेटली 200-300ची तर घेऊया. नाही तर मग आपला वाकडचा जो CNG पंप आहे तिथं CNG पंप करून जाऊया घरी. भावाला गाडी जेव्हा संडे तर तो पण कंटिन्यू करेल तेच. आणि आता वाजलेत 11 वाजायला आलेत. आपण दुपारी 3:30-4 वाजता गाडी काढलेली. तर ठीक आहे, जरा कामी असल्यामुळे 2-3 दिवस झाले लेटच होते. पण बघूया आता उद्या संडे तर उद्या आपण थोडं जास्त काम करणार आहे. कारण उद्या नाईटला भाव तर नाही जाणार आहे. कारण सोमवारी मी बारामतीला चाललो आहे. तर मीच कंटिन्यू नाईट पण थोडीफार एक्स्ट्रा करणार आहे. तर बघूया उद्या कसा दिवस जाता. आधी आता बघूया, जर आता राईड लागली तर ठीक आहे, नाही तर मग घरी जाऊन बघूया आजचं किती अर्निंग झाली. तर मित्रांनो, आपण आता म्हणजे राईड मारणं स्टॉप करतोय कारण आता घरी चाललो. आपण वाजले 11:15. तर CNG पंप आलो, CNG भरतोय. तोपर्यंत आजचा आपली अर्निंग बघूया. टोटल मी 2135 रुपयाचं काम केलं आहे आणि त्यातला CNG माझा गेला आहे 450 रुपये आणि गाडी चालली आहे 129 किलोमीटर. तर ठीक आहे, तो ओव्हरऑल आजचा प्रॉफिट आपला 1685चा झाला आहे. तर आपण दुपारी 4 वाजता चालू केलं तर 5, 6, 7, 8, 9, 10, 11 म्हणजे 6-7 तासात ही अर्निंग पण सही आहे, चांगली आहे. 1500 रुपये. हे फक्त आपण जी मोठमोठी राईड मारल्या आणि आज काय माहिती रक्षाबंधन मुळे किंवा सॅटर्डेमुळं
रश पण होता, ट्रॅफिक पण रस्त्यात जास्त होता आणि आपल्याला मोठमोठ्या ट्रिपच भेटल्यात आणि त्याच्यामुळे आपला टार्गेट पण लवकर कव्हर झाला. तर डेली अशा ट्रिप भेटतील असं सांगता पण येत नाही. आपण ओला आणि रॅपिडोच मारतो, उबरचा आपण यूज नाही करत आहे. तरी ठीक आहे, मला तर अर्निंगमध्ये काय असं चेंजेस नाही वाटले. जसं मी उबरवर कंटिन्यू राईड मारायचो कमी रेटमध्ये, त्याचमध्ये कमी राईड मारल्यात, किलोमीटर कमी झालं. उबरमध्ये मला 2100चं अर्निंग म्हणजे 1600चं प्रॉफिट करायला गाडी कमीत कमी 160-150 किलोमीटर ते चालवायला लागायची. त्यानंतर माझे 2100-2200 व्हायचे. तर हे पण ॲप म्हणजे परवडतंय. ओलावर जास्त करून मी बघितलं की 20 रुपये म्हणजे 18 ते 20 यामध्ये रेट देतात. बाय चान्स भेटला तर कधी कमी रेट भेटू शकतो, पण बाकी कंटिन्यू चांगला रेट भेटतोय ओलावर तर सध्या. तर मी हेच प्रेफर करेल, ओला यूज करून बघा. आणि जे नवीन आहे सगळ्यांना असं वाटतं की आपण रिचार्ज मारतो आणि मग राईड येत नाही वगैरे, तर एकदा रिचार्ज मारा आणि तो पूर्ण दिवस फक्त ओला यूज करून बघा. तुम्ही 1-2 दिवस ओला यूज करता कंटिन्यू, त्यानंतर जर ओलावर तुमच्या कंटिन्यू ट्रिप असेल तर तुम्हाला कंटिन्यू ट्रिप भेटतील असं माझं म्हणणं आहे. बट मी फक्त आता हे 3 दिवस कंटिन्यू चालू केले म्हणून आता माहीत नाही मला. मग अजून हा पुढचा जो आठवडा आहे, सोमवारी मी बारामतीला जाणार आहे, मंगळवारी आल्यानंतर पुढचे जे वीकचा पूर्ण वीक आहे तो मी ओला आणि रॅपिडो ट्राय करणार आहे. जर ओला आणि रॅपिडोवर चांगली अर्निंग होत असेल, जसं आपला टार्गेट आहे, तर टार्गेट कम्प्लीट होत असेल तर मी कंटिन्यू याच्यावरच करणार आहे. तर भेटूया मग मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि माझा पुढचा व्हिडिओ सर्वात पहिला बघण्यासाठी नक्की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.